राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत विविध मुद्द्यांवरती होणार चर्चा. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला का याची करणार चौकशी. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत राज्य सरकारसमोर 2 अहवाल सादर. चौकशी समिती अहवालावर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चेची शक्यता. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. आजच होणार एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा उर्वरित पगार. महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी. नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता. बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकाला नियुक्ती दिल्याची तक्रार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आज कोर्टात दोषारोपपत्र दाखल करणार. आतापर्यंत पोलिसांनी 35 जणांवर केले गुन्हे दाखल. 14 जणांना अटक तर 21 जण अद्यापही फरार. पण आता मुंबई गोवा खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल. पावसाळ्यापूर्वी कोकणवासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. मुंबई गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींनी दिली नवी डेडलाईन. अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात बडोद्यातल्या एका आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश. धमकी देणारा मनोरुग्ण असल्याची माहिती. मुंबई पोलिसांनी पाठवली नोटीस. आणि यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा 4 ते 5 दिवस आधीच केरळात दाखल होण्याची शक्यता. हवामान विभाग आणि शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज.